तुम्ही म्हणसान की निवडून यायच्या अगोदरच गुलाल आणि फटाके कुठे चालवले, हा विषय नाही निवडणूकचा. आता तुम्हाला विचार तर पडला जशी की नेमका हा विषय आहे तरी कोणता. ज्यानं माझ्या इंस्टाग्रामची स्टोरी पाहिली त्याला तर माहित असणारच, पण तुम्हाला बी सांगून देतो. जसं की तुम्हाला माहितच आहे की रोजच्या प्रमाणे मी येतो ऑफिसवर. मग ऑफिसला सुट्टी झाली 6 वाजता की मी जात असतो घरी, पण आज नव्हतं जाणार घरी कारण की आले होते माझे मित्र. मित्राच्या गाडीवर आम्ही डबल सीट नाही तर चौबल सीट चाललो होतो. पहिले तर जळगावातल्या गिरीश जनरल स्टोअरवर आलो. दुकानवर आल्यावर काकाला मागतला गुलाल सांगितल्यावर त्याने काढली एक 10 किलोची गुलालाची थैली. पण फक्त गुलालाची थैली घेऊन चालणार नाही. एक मित्र म्हणत होता की चला मग आपण फटाके घेऊ. आणि फटाक्याच्या दुकानावर पोहोचल्यावर हे झाकण झुले लागले त्याचे सारखे कसं करायला. तुमचं झालं असेल तर आता फटाके पाहू आपण कोणत्या प्रकारचे घेणार आहे. एकच मोठा फटाका घेतला, निघालो जळगावून चौबल सीट खेरड्याला जायला. या रस्त्याने जाताना लागते एक गजानन महाराजचं मंदिर. मग गजानन महाराजचं दूरदर्शन करून येऊन पोहोचलो आम्ही खेरड्या. आता सांगतो तुम्हाला खरा विषय आहे तरी काय. माझ्या लहानपणचा मित्र ज्याच्यासोबत फोटो तर लय कमी आहेत पण मैत्री आमची लय घट्ट आहे. त्याचं पूर्ण नाव आहे ओम नारायण वानखळे. हे गुलालाची पोतळी आम्ही त्याच्यासाठी आणली कारण की भाऊनं कामाचं असं केलं की सगळ्यांची मन जिंकून टाकले. 4 वर्ष झाले सतत रात दिवस अभ्यास तर चालूच होता भाऊ. फायनली त्यानं त्याच्या स्वतःच्या दमावर आज तो दिवस बी आणला. त्याचा आनंद आम्हाला खूप झाला. तो आमची निवड झाली भारतीय सैन्य दलात नर्सिंग असिस्टंट म्हणून. आम्ही सगळे एकाच वर्गात होतो. बरं तुम्हाला सांगतो जो बी मेहनत करते तो 1-2 वेळा अपयशी होते. तुम्हाला माहितीच असेल की अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. शेवटी ओम अपयशाची पायरी ओलांडून आता यशाच्या पायरीवर चढला. याला अनुसरून तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे की तुम्ही मेहनत चालू ठेवा, तुमचं यश तुम्हाला भेटूनच जाणार. ओमाची भेट घेऊन आम्ही 4 झाकण झुले येऊन पोहोचलो जळगाव. जळगावात या पाणीपुरीच्या दुकानावर थांबेल होता प्रशांत दादा माझ्यासाठी. पाणीपुरीच्या दुकानावर आलोच होतो तर आम्ही घेतली पहिले पाणीपुरी. पण पाणीपुरी खाल्ल्यावर जे शेवटची पापडी असते ते कधी सोडत नाही भूमी. ते सर्व झालं प्रशांत दादाने दिली मला गाडीची चावी. हरीश ऋषी सोपानले म्हटलं की जा आता तुम्ही घरी, मी जातो घरी. मीना लावली प्रशांत दादाच्या गाडीची चावी, मी जातो आता घरी. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. आजच्यासाठी एवढंच.